नमस्कार मंडळी, मी स्नेहा. आयुष्याचा खरा अर्थ प्रवास आहे, जो प्रत्येकाने करायलाच हवा. आम्हीही करत होतो, पण फार दूर नाही, जवळच्याच निळकंठेश्वर महादेव मंदिरात जात होतो. खूप शांतता आणि समृद्धता असलेली जागा. इथे फार गर्दी नसते, दर्शन छान होतं. गोदावरीच्याच काठावर ही सुंदर वास्तू अस्तित्वात आहे, जी इथल्या लोकांच्या विश्वासाचं प्रतीक आहे. मग फोटोज काढायला गंगेच्या दुसऱ्या बाजूला गेलो. असे पूल ओलांडताना मनात पूल तुटला तर असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? मग फोटोज व्हिडिओज काढले. व्हिडिओ काढल्यानंतर आमच्या लक्षात आले स्ट्रगल करत गंगेच्या बाहेर पडत होतो. विचार आला की अचानक पाणी आलं तर काय करायचं. मग संडेचा फील घेण्यासाठी काकूकडे जातोय. माझा जन्म इथेच झालाय. डॉक्टर माझी आई म्हणजेच मम्मीची सासू. हे माझ्या काकूचं घर आहे. 11वी पर्यंत आम्ही सोबतच राहायचो. थोडं अस्ताव्यस्त होतं. काकू बोलली पण मला, अगं बसारा तर बघ. आमच्या सगळ्यांच्या महाराणी इथे आराम करत होत्या. फार तर फार 15 दिवसांनी आमचं रियुनियन होतं. तरी पण अनस्टॉपेबल गप्पा मारत असतो. काकू बघा ना, एकाच वेळी क्यूट, इनोसेंट आणि कशी गोंधळलीये. ही आमची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. दादा म्हणजेच माझ्या आजोबांनी स्थापित केलेली मूर्ती. काकू सगळी पूजा वगैरे बघते. इथे पण छान फोटोज काढले. घरी चाललो होतो, आत्या दिसली. बिचारीचं हाय आणि बाय एकाच वेळी झालं. मग मटक्यात घरी आलो. येऊन लढत होतो. आजसाठी इतकंच.